नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे मजेत ना? तर बिग बॉस एपिसोड 2 चा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. आणि आता आपण बघू एपिसोड 3. तर एपिसोड 3 ची सुरुवात ही निक्कीपासून होते आणि निक्की सर्वांना सांगत असते, की बिग बॉस म्हणजे हा रडारडीचा काही खेळ नाहीये आणि रडून सिम्पथी मिळवणे वगैरे असा काही खेळ नाहीये. कारण तिला हिंदी बिग बॉसचा अनुभव आहे. तर ती हे सगळ्यांना तेच सांगते, की रडारडी नाही, तर स्ट्रॅटेजी, गेम प्लॅन, ग्रुपिझम वगैरे करून हा व्यवस्थित एंटरटेनिंग शो आहे. तर आपण सुद्धा तसंच खेळायला पाहिजे, असं ती पहिल्यांदाच सगळ्यांना सांगत असते. कोण ऐकतं, कोण नाही, कोणाला वाटतं की ही लई शहाणी आहे वगैरे असं तसं. तर बिग बॉस सर्वांना मग फर्स्ट मीटिंगसाठी बोलवतात. तर या मीटिंगला बोलवताना जवळपास सर्वच जण आलेले असतात. फक्त वर्षा उसगावकर आणि आर्या जाधव हे येत नाहीत. तर ह्यात बसताना लक्षात घ्या, की अभिजित सावंत असेल, अरबाज असेल, निक्की असेल, ते बरोबर जिथं आपल्याला फुटेज मिळेल सेंटर पॉईंट बसलेले असतात, की हे त्यांना कदाचित कॅमेराचा अनुभव असेल किंवा कसं काय होतं, वर्क होतं इंडस्ट्रीमध्ये हे सगळं त्यांना माहीत असेल. तर निक्की बरोबर लीड घेते आणि वर्षा उसगावकर ज्या मेकअप करत बसलेल्या असतात, पावडर लाली करत असतात, त्यांना बरोबर पॉइंट आउट करते. त्यांना म्हणते की तुमच्यामुळे लेट होते, तुमच्यामुळे लेट होतंय. यातून मला असं वाटतं की निक्की बरोबर फुटेज मिळवणार आणि वर्षा उसगावकरांना पण कळालेलं आहे की फुटेज कसं मिळवावं. नाहीतर हे त्यांचं काही फुटेज वगैरे आलं नसतं. त्यात ती एक आर्या जाधव पण आहे. खरं ती मला साईड ॲक्टर वाटते. तिचं काही एवढं मला काही खास असं काही गेम प्लॅन वगैरे काही वाटतच नाही. झालेल्या या फर्स्ट मीटिंगमध्ये बिग बॉस सगळ्यांना सांगतात की तुम्हाला ज्या काही आम्ही पहिल्यांदा बेबी करन्सी दिलेल्या आहेत, त्या बेबी करन्सीवर तुम्हाला किराणा माल असेल किंवा बाकीच्या ज्या काही फॅसिलिटीज असतील, बेड असतील किंवा वॉशरूम्स वगैरे जे असतील, तर तुम्हाला त्या विकत घ्याव्या लागतील. तर ह्या विकत घेण्यासाठी बिग बॉस जे या सर्वांनी बहुमतानं जे निर्णयक्षम नाहीत, निर्णय घेऊ शकत नाहीत, ज्यांच्याकडे निर्णय क्षमता नाही, अशा ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे 3 व्यक्ती कोण? त्यात इरिना, डीपी आणि सूरज. तर यांना सांगतो, की ह्या सर्व सामानाची खरेदी ही तुम्हीच करायची आहे. तर यामध्ये डीपी लीड करतो आणि उत्तम अशी सामानाची लिस्ट बनवतो आणि सामान सगळं खरेदी करतो. तर यामध्ये थोडी इरिना नाराज होते कारण तिच्या आवडत्या काही गोष्टी घेतल्या नाहीत म्हणून. आणि सूरज आपला गोलीगत थोडा कन्फ्यूज वाटतो, की म्हणजे त्याला नक्की समजत नाही कसं बोलायचं किंवा काय करायचं. तर यांचं सूरजचं ग्रूमिंग हे बरेच लोक करतायत असं मला वाटतंय. तो थोडा-थोडा यातनं खुलणार आणि गोलीगत त्याचा परफॉर्मन्स दाखवणारच आहे. तर या खरेदीमध्ये डीपी, इरिना आणि सूरजनं बेड काही खरेदी केलेला नसतो. त्यामुळं जान्हवी सोडल्यास बाकी सगळ्यांना हे खाली झोपावं लागणार आहे किंवा कुठल्याही फर्निचरवरती झोपू शकणार नाहीये. यात पण थोडं रडारडी वगैरे दाखवलेलं आहे, की आम्हाला आठवण येते घरातली वगैरे असं तसं. आणि उठल्यानंतर सकाळी एक अरबाज आणि वर्षाकडनं एक चूक होती, वर्षा उसगावकर यांच्याकडनं, की असं होतं की अरबाज बसलेला असतो आणि वर्षा उसगावकर तर पूर्ण झोपलेलेच असतात बेडवर. तर अलार्म वाजतो आणि बिग बॉस जागा करतो त्यांना. तर ही एक चूक असती. या चुकीचं पुढं काय होतं बघू आता. ती आर्या तर मला पूर्णपणे बालिशच वाटते. बालिश म्हणजे पूर्ण बालिशच. त्याच्यात काहीच अर्थ नाही. तिला असं काही काही बाई बडबडून ती मी किती मॅच्युअर आहे, असं तसं करून ती फुटेज मिळवायचा प्रयत्न करत आहे. यामध्ये हुशार म्हणजे निक्की आणि वर्षा उसगावकर आहेत. त्या दोघींना माहिती आहे की फुटेज कसं मिळवायचं. त्या टॉम अँड जेरी सारखं इकडे-तिकडे कायम सारखं पॉइंट कडून भांडत आहेत आणि त्याच्यावर नाही करत आहेत. यात आणखीन म्हणजे एक चांगली इरिना वाटली. तिला भारतीय संस्कृतीबद्दल खूप प्रेम आहे. ती सांगत होती की मी एकादशीचा उपवास करते वगैरे असं तसं. तर एक पण चांगली गोष्ट वाटली. मी तेच म्हणलं ना की इरिना थोडा जरासा गेम चेंज करणार आहेच. पॅडी आणि अभिजित सावंत खूप मला मॅच्युअर वाटतात आणि त्यांचं लग्नासंदर्भात नवरा बायको वगैरे असं काहीतरी डिस्कशन चालू असतं. त्या आर्याला एक घाणेरडी सवय वाटली मला, की जाऊन मध्ये टोचायचं. तर ती जाऊन त्याच्यात हे करते आणि सगळं आपल्यावर सोडवून घेते. तिला असं वाटतं की हे सगळेजण मला त्रास देत आहेत असं तसं आणि मग ती सिम्पथी गेम रडारडी चालू करते. तर यानंतर एकीकडं बाजूला चालू असतं वॉशरूममध्ये, की इकडं डीपी, इरिना आणि अभिजित सावंत यांची जरा थोडी नंतर मजा चालू असते. ते पण एक इंटरेस्टिंग वाटतं. इरिना जसं पाहिजे तसं आपल्याला बरोबर जोड्या हे करते आणि डीपी आणि इरिनाची जोडी जमली आहे, असं मला वाटतं आणि हे खूप एंटरटेनमेंट करणार लोकांची, असं वाटतंय. बघू पुढं कसं-कसं काय-काय होतंय ते. आणि या सकाळच्या बेडवर बसण्याच्या वादावरनं की परत मोठा वाद पेटतो. कारण बिग बॉस यांना शिक्षा देणार असतो, की बाबा नक्की काय होतंय वगैरे असं तसं. बिग बॉस परत एक मीटिंग बोलवतात आणि या मीटिंगमध्ये वर्षा उसगावकर आणि निक्कीमध्ये बेडवरून मस्तपैकी ताणाताणी होते. एकदम राडा होतो.
यात डीपी थोडी मध्यस्थाची भूमिका घेऊन विषय सॉर्ट आउट करण्याचा, जरा शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर सगळेजण सगळीकडे पांगतात. तर छोटा पुढारी जरा असं निक्कीला खुश करायला जातो की बाबा नाही भावा, काय तू काळजी करू नकोस, असं नको तसं नको. तर छोट्या पुढारीला जरा सांगणं आहे की जरा तिच्यापासून जरा लांबच राहा, ती काय पटत नसती तुला अशी तशी. तर वर्षा उसगावकर इकडं आपलं सगळं मांडत असतात की असं झालं तसं झालं, ती मला तू बोलली, ती मला हो म्हणली, असं म्हणली तसं म्हणली. तर त्यांचं तिकडे एक फुटेज मिळवणं चालू असतं आणि सगळी लोक त्याच्यात हो तुम्हाला तू म्हणली ती, असं म्हणली ती, तसं म्हणली ती. एक मस्त वाटतं आपल्याला थोडं. मग सगळेजण सॉर्ट आउट करायला बघा वर्षातही आम्ही कसं सॉर्ट आउट करतो वगैरे. निक्की एकदम भारी असते, तिला माहित असतं की आपल्याला दुसऱ्यांना कोणाला जास्त फुटेज मिळवून द्यायचे. तर ती लगेच म्हणते हो का, मी तुम्हाला तू म्हणले का, तर त्याबद्दल सॉरी म्हणते, बाकी काही नाही. आणि असं म्हणते आणि बाकीच्यांना पण सगळ्यांना पांगवते. ह्यांना सगळ्यांना वाटतं की थोडा राडाबिडा होईल, तर काही नाही, ती कोणालाही काही फुटेज मिळवून देत नाही. तर बघू या बेडवरची ताणाताणी आणखीन वाढते का इथंच थांबते. नेक्स्ट एपिसोडमध्ये नेक्स्ट रिव्ह्यू.